चांगले आडनाव आहे तुमच्या इकडे. आपल्या आडनाव तसे खतरनाक आहे, का करावं? जसं एक पोरगा आपल्या वडिलाले म्हणे काजी बाबा, आपला आडनाव वाघ आहे तरी तुम्ही आईला काहून घाबरता जीवन? आपला आडनाव वाघ आहे तरी तुम्ही आईला का बरं घाबरता जीवन? त्याचा बाप त्याला म्हणे अभे आपला आडनाव वाघ आहे पण त्या आईकडलं आडनाव म्हणे वाघ मारे आहे म्हणे. आपले आडनाव तसे आपल्या लोकांनी आडनावापासून लंब केलं, लक्षात घ्या. तुम्हाला आम्हाला आडनावापासून लंब केला, इथून सुरुवात आहे. बरं आहे बाबू. लढे असे आडनाव. आता आमचे आज ते सिंग साहेब बसलेले आहे. मला कधी तुमच्यातले आडनाव मोठे आवडतात. गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन समाजाचे आडनाव मोठे गोड राहतात. गुप्ता, शर्मा, अग्रवाल, खंडेलवाल, शुक्ला. माझ्या घराजवळ राहते एक सिंधी समाजाची व्यक्ती आहे, त्याचं आडनाव आहे माल पाणी. मालही आहे पाणी. आपले आडनाव चांगला आहे बाबू. कोण्या वर्गात शिकते तू? चौथ्या. बरं तू पाशिंग इथंच आहे का? मग कोणतं आहे तू? यवतमाळ कुठं? पांढर खवडा कुठं? तू इकडं कसा का बाबू? हा म्हणजे तू यवतमाळचा आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं फार भेटी झाली आपली. बडी मम्मीकडे आला म्हणून आहे की नाही. या यवतमाळच्या लेकराचं धन्यवाद द्याव तेवढं कमी आहे. अरे यवतमाळचे पूर्व कार्यक्रमाले आले म्हणजे पांढर कवड्यातले गेले कुठं? कठीण आहे. अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. शिवाजी महाराजाच्या आईचं नाव जिजामाता. क्या बात आहे, बरोबर उत्तर सांगितलं. तुमच्या इथं का टाळ्या वाजवायची पद्धत नाही का? काही काही लोक नाही वाजवत, त्याला असं वाटते आपलं वय का लढेचं वय. तुला एक पुस्तक सामुदायिक प्रार्थनेचं प्रार्थनेतलं दाखवत आहे. तुकडोजी महाराजांना सांगितलं, विश्वी नांदू शकेल शांतता, तेथे गावाची कोलकता. मग सामुदायिक प्रार्थनाच करेल एकता, नित्यासाठी तुकड्यावर. बस असे लेकरा घडवा. 400 वर्षाआधी तुकाराम महाराजांना अभंग लिहिला की कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, कयाचा हरी वाटे देवा, कयाचा हरी वाटे देवा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जसे लेकर घडवाल तसे लेकर बनतील, जसे संस्कार कराल तसे लेकर बनतील. जसा जिजाऊने शिवाजी राजा घडवला, कशी होती जिजाबाई? तर जिजामातेच्या पोटात जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हा जिजाऊनं संतांचे चरित्र वाचले, शूरांचे चरित्र वाचले, वीरांचे चरित्र वाचले. तर ते शिवाजी महाराज सुद्धा शूरवीरच जन्माला आले. काऊन तर पोटात शिवाजी महाराज असताना जिजाऊनं संतांचे, शूरांचे, वीरांचे चरित्र वाचले तर ते शिवाजी महाराज सुद्धा शूरवीरच जन्माला आले. आणि आताच्या बाया पोटात लेकर असताना लुंगी डान्स पाहिजे टीव्हीवर. नाही पडतो हुलाला जन्माला येईल ते, मग ते जन्मल्याबरोबर करतो मोये मोयेच करतो. घरात 2 वर्षाचं पोरगा हातात मोबाईल घेते आणि मोबाईलवर रील बदलवते, गाणं पाहिजे की माझ्या पप्पानी गणपती आणला, माझ्या पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती, माझ्या पप्पानी गणपती आणला. माय बापाने खूप कौतुक वाटते का बा आपलं पोरगं मोबाईल पाहत आहे. पण मोबाईल मध्ये पाहत काय? टुकू टुकू बघते चांगला, माय बाप वाकू वाकू बघते चांगला. अर्धा देश मोबाईल न बेजार आहे. मी मोबाईलचा विरोधक नाही, मोबाईल काढायची गरज आहे. पण हा मोबाईलचा जेव्हापासून या देशात अतिरेक वाढला तेव्हापासून या देशातली वाचन संस्कृती लुप्त झाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुस्तक प्रेमी आमचे तरुण पोरं तयार झाले पाहिजे, पुस्तकाकडे वळले पाहिजे. कारण ज्याच्या जीवनात पुस्तक असते त्याचं मस्तक कुठं नतमस्तक होत नाही.
पुस्तकाकडे वळले पाहिजे पोरं. पण आजकाल पोराईच्या डोक्यात बुक कमी आहे, पण हातात फेसबुक आहे. हो. आणि कुठेही मोबाईल. एवढा अतिरेक आहे या मोबाईलचा. लोक आम्हाला म्हणतात कीर्तनाला गेल्यानंतर, महाराज तुम्ही दारूवर बोला, तंबाखूवर बोला. हे दारू तंबाखू नावाचं व्यसन घातक आहेच, पण आधुनिक काळामध्ये हे मोबाईल नावाचं आधुनिक व्यसन आहे. आम्ही आता रोजने अभ्यास करतो पोरायचा. कुठेही मोबाईल. जेवतानी मोबाईल, झोपतानी मोबाईल, गाड्या चालवतानी. असं एका हातात असं हँडल धरते नाही, एका हातात असं मोबाईल. हॅलो, धडकलं, मेलो. कुठेही मोबाईल, कुठेही मोबाईल. आणि काय अतिरेक आहे. एक पोरगं तर फोनवर बोलता बोलता लग्न करायला गेलं. हो. आणि ते फोनवर बोलण्यात एवढं गुंग झालं का त्याने चैनी खाली न ओढली. आणि मग ते पॅन्ट ओलं झाल्यावर म्हणे नेटवर्क गेलं बंद कर, नेटवर्क गेलं बंद कर. याचा वापर जरा सांभाळून करा. अरे 18-18, 20-20 तास पोरं मोबाईलवर लागू नाही. जरा चिंतन करावं लागेल. आजच्या तरुणाचं टार्गेट MPSC क्रॅक करणे नाही. आजच्या तरुणाचं टार्गेट UPSC क्रॅक करणे नाही. मोठा अधिकारी बनणे नाही, मोठा उद्योजक बनणे नाही. आमच्या तरुणाचं टार्गेट आजचं आहे कोणतं? आमच्या तरुणाचं एकच टार्गेट आहे, कोणी हल्दी 1.5 GB डेटा एका दिवसात कसा संपवणे. आणि ते संपवण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत हे जे मोबाईलमध्ये कुचकाच करत बसते. कुठे त्यातल्या त्यात हे जिओ आलं. जिओ काहून तर फुकटाच सिम वाटले पहिले जिओवाल्यानं. योजनेचं नाव ठेवलं जिओ दणदणादण. लोकांनी घेतले मस्त दणदणादण. आणि आता 200 रुपयाचा रिचार्ज 750 रुपयाचा केला. आता पोट्याचे चेहरे पाव. आता जिओ दणदणादण नाही, जिओ ठणठणाठण. पुढे लंबे केले. एवढे मोबाईलच्या आहारी आम्ही गेलो. आमची मुलं पुस्तकाकडे वळले पाहिजे. लक्षात घ्या, पुस्तकाकडे यासाठी वळले पाहिजे. त्याचं कारण, ज्यांचा फोटो आज आम्ही इथं लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्यांची जयंती तुम्ही आम्ही साजरी करून राहिलो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी हातात तलवार घेतली आणि किल्ले जिंकले. काय जिंकले? किल्ले. शिवाजी महाराजांनी त्या काळी किल्ले जिंकले. आता आमच्या तरुणांना MPSC UPSC घेऊन जिल्हे जिंकणं काळाची गरज आहे. काय जिंकले पाहिजे? जिल्हे जिंकले पाहिजे. त्याच्याकरता पुस्तकाकडे पोरं वळले पाहिजे. कारण पुस्तकातून खरा इतिहास आम्हाला कळेल. कारण काही काही लोकांनी इतिहासात भेसळ करण्याचं काम केलं. खरा शिवाजी महाराज आम्हाला समजू दिला नाही. ज्यानं खरा शिवाजी समजून सांगितला त्याची हत्या या महाराष्ट्रात झाली. कॉम्रेड गोविंद पानसरे. शिवाजी महाराजाचा खरा इतिहास मांडला. बसा मावशी. तुम्हा स्त्रियांसाठी महाराजांचं फार मोठं कार्य होतं. शिवाजी महाराजाच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना म्हणून उभी केली. बक्षीस राजांना बक्षीस. तर शिवाजी महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या आईचा दर्जा दिला. तिच्या साडी जोडी देऊन सत्कार केला आणि तिला सन्मान वापस पाठवलं. कारण पराची नारी रुक्माई समान, आम्ही विष्णुदास नव्हत असे हे सांगणारे तुकाराम महाराजांचे विचार मानणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. कारण काळ्या रात्री तडपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका सरदाराची सुना, अशी देखणी होती एका सरदाराची सुना. त्या माईला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या पंखाखाली होईल नव्हती मान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. जय कळावा छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांना आवाज कळा. जय जय म्हणणार नाही ते घरी जाऊन बिमार पडो. छत्रपती संभाजी महाराज की.
लोक कोणाला घाबरत पण बिमार पडायलाच घाबरते. आणि कोरोनापासून तर जास्तच घाबरते. काय रोग खतरनाक होता बा. आज तर कोरोनावर मला जास्त बोलायची गरज नाही. रोग खतरनाकच होता. चांगले चांगले माणसं गेले कोरोनात. आपल्या जवळचे माणसं कोरोनानं नेलेले. 3-3 लाटा देशात आल्या आणि त्या 3 लाटेमध्ये लाखो लोक मरण पावले. तुम्ही आम्ही वाचलो.